नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला। इथे कुकरमध्ये मी 1 कप तूर डाळ घेतलेली आहे। आपल्याला ही डाळ 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा इतकी हळद टाकायची, अर्धा चमचा इतकं मीठ टाकायचं आणि इथे मी मूठभर शेंगदाणे टाकलेले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 कप तूर डाळीसाठी 3 कप इतकं पाणी टाकायचं आहे। तर डाळीच्या तिप्पट इतकं आपण इथे पाणी टाकणार आहोत। आता याच्यामध्ये चमचाभर तेल टाकायचं आणि आपल्याला कुकरला झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या करायच्या आहे। आता 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावर आपल्याला कुकर खोलायचा आहे आणि डाळ आपली ही छान अशी शिजलेली आहे। तर आता आपल्याला ही डाळ 2 ते 3 मिनिटांसाठी घोटून घ्यायची आहे। आता कढईमध्ये तेल गरम झाले की आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचा जिरे टाकायचे। जिरे मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये आपण 3 लवंग टाकणार आहोत, अर्धा चमचा इतके मेथी दाणे टाकायचे आणि याच्यामध्ये आपल्याला किंचित असा हिंग टाकायचा आहे। 2 सुकलेले लाल मिरच्या टाकायच्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची आणि आता याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत। आता याच्यामध्ये पाव चमचा इतकी हळद टाकायची आणि इथे मी पुन्हा अर्धा चमचा मीठ टाकणार आहे। तर याच्या आधी देखील आपण डाळीमध्ये मीठ टाकलेलं होतं, त्या अंदाजानेच मीठ टाकायचं। पाव चमचा इतका लाल मसाला टाकायचा आणि आता आपल्याला हे मसाले छान असे मंद आचेवर 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचे आहे। आता इथे मी चिंचेचं पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटांसाठी हे आपल्याला असंच ठेवायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटांनंतर छान अशी तरी आलेली आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये 1 कप इतकं पाणी टाकायचं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आली की याच्यामध्ये शिजलेली डाळ टाकून घ्यायची आहे। आता इथे तुम्हाला डाळ घट्ट हवी की पातळ त्या अंदाजाने आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि इथे मी थोडासा गूळ देखील टाकलेला आहे। तर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया। आता आपल्याला ह्या डाळीला 4 ते 5 मिनिटांसाठी मंद आचेवर उकळी येऊ द्यायची आहे आणि 4 ते 5 मिनिटे झालेली आहे। छान अशी आपली आंबट गोड डाळ ही तयार झालेली आहे आणि आपण याच्यामध्ये कुठेही कांदा लसूणचा वापर केलेला नाही। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।